मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे मित्रांनो। आज आहे गुरुवार दिनांक 11 जून 2026। आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते देखील कमेंट मध्ये कळवा। तर मित्रांनो, आज 11 जूनचा जर विचार केला तर या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशा प्रमाणामध्ये वाढणार आहे मित्रांनो। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो। तर आज या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू। सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्येच पावसाचा जोर आज आपल्याला दुपारनंतर काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। तुरळक भागामध्येच हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नगर जिल्ह्यामध्ये देखील, नगर व आसपासच्या परिसरामध्येच आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। व मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो। तसेच नाशिक असेल, या ठिकाणी जळगाव, मालेगाव, नंदुरबार, धुळे या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता ही पूर्णपणे कमी झालेली। लातूर व आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे। तसेच विदर्भामध्ये देखील सेम परिस्थिती पाहायला मिळते। विदर्भामध्ये या ठिकाणी नागपूर, अमरावती या जिल्ह्यामध्येच काही प्रमाणामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे। पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो। आज 11 जून 2026 चा जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच या ठिकाणी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। उर्वरित मित्रांनो महाराष्ट्राच्या संपूर्ण उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला आहे व काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। तुम्हाला काही शंका असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।